Hello student, this is Malguru sir. Welcome to my YouTube channel. Actually previous session means previous video आपण बघितलेलं होतं 2/2 डिटरमिनंटचे मायनस कसे फाइंड आउट करायचे, 3/3 डिटरमिनंटचे मायनस कसे फाइंड आउट करायचे, 2/2 डिटरमिनंटचे टू फॅक्टर कसे फाइंड आउट करायचे, 3/3 डिटरमिनंटचे सुद्धा टू फॅक्टर कसे फाइंड आउट करायचे. ठीक आहे ना. आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे, या लेक्चरमध्ये बघणार आहे की तुम्हाला एक्झाम्पल्स आहेत सर्व मायनर ऑफ एन एलिमेंट ऑफ डिटरमिनंट कसं करायचं. डिटरमिनंटच्या एलिमेंटचे मायनस फाइंड आउट करायचे असतात. ही गोष्ट पहिले कॉपी करून घ्या. मायनस कोणाचे फाइंड आउट करायचे असतात, एलिमेंटचे. मी नेहमी एकच वाक्य बोलतोय, मायनस कोणाचे फाइंड आउट करायचे असतात, एलिमेंटचे. नाही तर मोस्टली मुलं काय म्हणतात मायनर कोणाचे फाइंड आउट करायचे, डिटरमिनंट. अगदी चुकीचा कन्सेप्ट आहे. मायनस कोणाचे फाइंड आउट करायचे असतात, एलिमेंटचे मायनस फाइंड आउट करायचे असतात. ठीक आहे. एलिमेंट्स कशाचे, डिटरमिनंटचे. फर्स्ट एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन असा म्हणजे फाइंड द मायनर ऑफ एन एलिमेंट ऑफ डिटरमिनंट. आपल्याला काढायचं काय हो, एलिमेंटचे मायनस फाइंड आउट करायचे. फर्स्ट ऑफ ऑल डिटरमिनंट बघा. डिटरमिनंट आपण दिसतं की कशाने रिप्रेझेंट करायचो, कॅपिटल डी. सो लेट बी इक्वल्स टू बघायचं डिटरमिनंट 2 -4 -6 8 हा डिटरमिनंट आहे. बरोबर. नाउ ऑर्डर ऑफ द डिटरमिनंट, फर्स्ट रो सेकंड रो, नंबर ऑफ रोज 2, number of column also 2. That's the order of the determinant is here 2/2. Now positions. 2 ची position first row first column is A11. -4 ची position first row second column is A12. -6 ची position second row first column A21. 8 ची position second row second column is A22. त्या पोझिशन सुद्धा तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे. नाहीतर आपल्याला बिलकुल लक्षात येऊन जातं A11 A12 A21 A22 जसं आपण नाव म्हणतोय की नाही तसे पूर्ण लक्षात असायला पाहिजे पोझिशन्स म्हटलं की. ठीक आहे. मीन्स की पोझिशन A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, A12 means first row second column, A21 means second row first column, A22 याने second row second column. ठीक आहे. या सर्व एलिमेंटचे आपल्याला मायनस फाइंड आउट करायचे. पण घ्यायचं कसं, टू फाइंड द मायनर ऑफ एन. कशाचे मायनर फाइंड आउट करायचे आपल्याला, एलिमेंटचे मायनर फाइंड आउट करायचे. ठीक आहे. नाउ कसं घ्यायचं, फर्स्ट मायनर कोणाचं फाइंड आउट करायचं आहे, 2 चं. सो मायनर ऑफ 2 लिहायचं का नाही, त्याची पोझिशन नाही. 2 ची पोझिशन A11 represented by M11 obtained by eliminating the element from first row first column. बघा first row first column remaining element is here 8 राहते. ठीक आहे. नेक्स्ट मायनर फाइंड आउट करायचंय. मायनर ऑफ -4 ची पोझिशन फर्स्ट रो सेकंड कॉलम A12 represented by M12 obtained by eliminating the element from first row second column. First row second column remaining element is here -6. Now minor of next element वाला पुन्हा दिसतो -6. -6 ची पोझिशन सेकंड रो फर्स्ट कॉलम means A21 second row first column सोडून द्यायचा. remaining elements is here -4. actually minor of A21 represented by M21 कसं फॉर्म होतं, eliminating the element from second row first column. बघा second row first column remaining element is here -4. समजते. नेक्स्ट मायनर कोणाचं करायचं, 8 चं पोझिशन सेकंड रो सेकंड कॉलम दिस टाइम मायनर ऑफ A22 represented by M22 कसं फॉर्म है, एलिमेंट फॉर्म सेकंड रो सेकंड कॉलम रिमेनिंग एलिमेंट विल बी हियर 2. हे असेल तुमचे मायनर ऑफ एन एलिमेंट ऑफ डिटरमिनंट. क्लियर गोष्ट. चला लिहून घ्यायचं लगेच. Now second example लिहितो. अगेन या एक्झाम्पल मध्ये आपण काय करणार आहे, मायनस फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे. पण आता या सिच्युएशनला आपण काय करू, डिटरमिनंट जो आहे तो डिटरमिनंट 3/3 ऑर्डरचा घेऊ. ठीक आहे. चला बघायचं.
प्रॅक्टिस फार महत्वाची. प्रॅक्टिस कर चांगल्या प्रकारे, तुम्हाला ऑटोमॅटिकली येतं. नेहमी ह्या ज्या गोष्टी ह्या काही गोष्टी बोलून बघायचं, ओरली बोलून बघायचं. ठीक आहे. हा सेकंड एक्झाम्पल घ्यायचं. 7 2 6 -1 2 -4 3 -2 -5. ठीक आहे. हे सेकंड एक्झाम्पल आहे. फर्स्ट काय करतोय पण जो डिटर्मिनंट असतोय तो डिटर्मिनंट कशाने रिप्रेझेंट करते हो? कॅपिटल डी ने रिप्रेझेंट करतोय. लेट डिटर्मिनंट इज हियर 7 2 6 -1 2 -4 3 -2 -5. ठीक आहे. आता लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं काय असते? ऑर्डर ओळखणं आणि पोझिशन्स काय असते. ठीक आहे. नाउ first row, second row, third row. This number of rows here 3. First column, second column, third column. This number of columns also are 3. That's why order of the determinant will be 3 by 3. Now positions. Position बोलायचं. First row, first column A11. First row, second column A12. First row, third column A13. Second row, first column A21. Second row, second column A22. Second row, third column A23. Third row first column A31, third row second column A32, third row third column A33. Actually हे मी तुम्हाला एलिमेंट्स दाखवून पोझिशन्स बोलले. ओरली सुद्धा तुम्हाला येतं जर तुम्हाला सवय झाली. जसं म्हटलं मी त्याला म्हणता आलं तुम्हाला की ऑटोमॅटिकली येतं. ठीक आहे. पोझिशन A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. असं तुम्ही 2-4 वेळा म्हणून बघितलं पटकन तुम्हाला स्ट्राइक होऊन जाईल. पोझिशन्स कुठले? जसं की ही पोझिशन A23, ही पोझिशन A31, ही पोझिशन A12. हे कसं होतं? जसं एलिमेंट दिसतं की आपल्याला करंट लागतो का बाबा रे ही पोझिशन या रो मध्ये आणि या कॉलम मध्ये म्हणजे ही पोझिशन्स आहे. ठीक आहे. मीन्स 2/2 डिटरमिनंट मध्ये काय असणार? A11 A12 A21 A22. क्लियर. 3/3 डिटरमिनंट मध्ये काय असेल? A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. असं तुम्हाला समजायला पाहिजे. कन्सेप्ट क्लियर एवढा? ठीक आहे. नाउ फाइंड आउट काय करायचं आपल्याला? मायनर फाइंड आउट करायचं आहे. कशाचे मायनर्स असतात? एलिमेंटचे असतात. एलिमेंट्स कशाचे? डिटरमिनंटचे. सो टू फाइंड द मायनर कशाचे काढायचे आपल्याला? मायनर ऑफ एन एलिमेंट. आपल्याला कशाचे मायनर फाइंड आउट करायचे? एलिमेंटचे मायनर फाइंड आउट करायचे. नो फर्स्ट मायनर कोणाचे फाइंड आउट करायचं? 7 चं. घ्यायचं कसं ते मायनर ऑफ 7 घ्यायचं का? पोझिशन पोझिशन्स काय आहे? A1 मायनर कोणाचे फाइंड आउट करायचे ते आपल्याला A11 चं मायनर फाइंड आउट करायचे. A11 चं मायनर कशाने रिप्रेझेंट करावं लागेल? M11 ने करावं लागेल. क्लियर. नाउ 1M11 मायनस कशाचे फाइंड आउट? एलिमिनेटिंग द एलिमेंट फ्रॉम फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. रिमेनिंग एलिमेंट डिटरमिनंट मध्ये घ्यायचे. बघा कुठे दिसतात? 2 -4 -5 सॉरी -2 -4. कन्सेप्ट क्लियर. बघा कशाचे मायनर करायचं? 7 ची पोझिशन A11 मीन्स फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. सोडून दिला तर रिमेनिंग एलिमेंट 2 -4 2 -4 -2 -5 -2 -5. तुम्हाला 2/2 डिटरमिनंट सॉल्व करता येते कसं? क्रॉस मल्टिप्लिकेशन्स करून. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 2 * -5 मिडल साइन मायनस -4 * -2. क्लियर. नाउ 2 * -5 किती होते? -10 मिडल साइन मायनस -2 * -4 किती झाला? +8. मीन्स इथे आन्सर किती असेल तुमचा? -10 -8 मीन्स किती मिळते हो? -18 मिळते. कळतंय? ठीक आहे. नेक्स्ट मायनर कशाचं करायचं? प्रत्येक एलिमेंटचे मायनर काढायचे आहेत. मायनर ऑफ नेक्स्ट एलिमेंट कुठला दिसतोय तुम्हाला? A12 रिप्रेझेंटेड बाय M12. कसं फॉर्म होणार मायनर येते? एलिमिनेटिंग द एलिमेंट फ्रॉम फर्स्ट रो सेकंड कॉलम. बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम. रिमेनिंग एलिमेंट्सचा हे राहिलेले आहे. याचे एलिमेंट -1 -4 3 आणि इथे काय दिसते? -5. नाउ परफॉर्म द क्रॉस मल्टिप्लिकेशन्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व करायचं आपल्याला. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला काय होते? -1 * -5 मिडल साइन मायनस. अगेन इथे काय करायचंय? -4 * 3 करायचंय. नाउ -1
-5 किती झाले हो +5 मिडल साइन -4 into 3 किती होतोय -12 now minus of -12 +12 that means 5 +12 किती होतोय इथे 17 फॉर्म होतोय नेक्स्ट मायनर कशाला फाइंड आउट करायचं 6 ची पोझिशन फर्स्ट रो थर्ड कॉलम लिहायचं कसं इथे मायनर ऑफ A13 represented by M13 obtained by eliminating the element from first row third column first row third column remaining elements ते दिलेले लिहायचं -1 2 3 and -2 कसं सॉल्व करायचं 2/2 डिटरमिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन्स करून सॉल्व करायचे मीन्स -1 into -2 मिडल साइन -2 into 3 येतोय नाउ -1 into -2 किती झाले हो +2 मिडल साइन -2 3 जर किती होणार 6 नाउ 2 - 6 will be equals to -4 हे झाले तुमचे फर्स्ट रो चे मायनर क्लियर नाउ मायनर आता काय करायचंय नेक्स्ट फाइंड आउट करायचे मायनस कसे फाइंड आउट करायचे या एलिमेंटची पोझिशन काय दिसते सेकंड रो फर्स्ट कॉलम लिहायचं कसं इथे आपण मायनर ऑफ बोलायचं A21 represented by M21 obtained by eliminating the element from second row first column आता second row first column राहिलं किती 2 6 -2 -5 किती राहिलंय 2 6 -2 -5 समजतंय ठीक आहे ना आता इथे काय करायचं तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन्स करायचे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2 into -5 क्लियर मिडल साइन -6 into किती होतोय हा -2 होतोय समजतंय दॅट इम्प्लाइज 2 into -5 -10 मिडल साइन -6 into -2 -12 now -10 minus of -12 plus 12 -10 plus 12 किती झाले इथे 2 झालेले कळते ठीक आहे नेक्स्ट मायनर फाइंड आउट करायचं कशाचा या एलिमेंटचा मायनर फाइंड आउट करायचे मग पुन्हा लिहायचे ते मायनर ऑफ पोझिशन करायची प्लेस सेकंड रो सेकंड कॉलम मीन्स A21 represented by M21 obtained by eliminating the element from second row second column remaining element बघा 7 6 3 -5 कुठले राहिले ते 7 6 3 -5 अवघड आहे M2 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम 7 6 3 -5 आता बघा काय करायचं पुन्हा 2/2 डिटरमिनंट सॉल्व करायचं क्रॉस करायला किती मिळते 7 into -5 मिडल साइन -6 into किती झाले 3 झालेले नाउ इथे काय लिहायचं -35 मायनस इथे किती होतोय 18 होते समजतंय ठीक आहे आता बघा इथे व्हॅल्यू किती मिळणार -35 -18 म्हणजे इथे कसं होईल सरळ सरळ तुमची व्हॅल्यू -53 हा झाला तुमचा मायनर ऑफ A22 क्लियर नेक्स्ट मायनर कशाचा फाइंड आउट करायचा -4 चा मायनर ऑफ -4 लिहायचं का नाही पोझिशन सेकंड रो सेकंड कॉलम इज A22 रिप्रेझेंटेड बाय सॉरी पोझिशन्स कुठले सेकंड रो थर्ड कॉलम A23 मीन्स M23 कसं फॉर्म होतोय एलिमिनेटिंग द एलिमेंट फ्रॉम सेकंड रो थर्ड कॉलम 7 2 3 -2 किती राहिले इथे 7 2 3 -2 इथे बरोबर कॉन्सन्ट्रेशन करायचं नजर की दुर्घटना घडली असं आपली गोष्ट आहे आणि त्यामध्ये प्लस मायनसचं साइन आहे प्लस मायनसचं साइन खूप जास्त चुका करतात त्यामुळे 100% कॉन्सन्ट्रेशन असतं म्हणजे एक्झाम्पल सॉल्व करताना ठीक आहे ना इथे काय होतोय 7 into -2 मिडल साइन -2 into 3 होणार सिम्प्लिफाय द टर्म -14 -6 इक्वल्स टू किती होतोय -20 चला हा झाला आपला सेकंड रो कंप्लीट ना थर्ड पोझिशन थर्ड रो फर्स्ट कॉलम A31 थर्ड रो सेकंड कॉलम A32 थर्ड रो थर्ड कॉलम A33 ना कशाचे मायनर फाइंड आउट करायचे तुम्हाला मायनर ऑफ A31 represented by M31 obtained by eliminating the element from third row first column remaining elements बघा 2 6 2 -4 कुठले राहिले 2 6 2 -4 सॉल्व करायचं सिम्प्लिफिकेशन 2 into -4
मिडल साइन माइनस 6 into 2 तर ठीक आहे 2 into minus 4 minus 8 मायनस किती झाले 12 minus 8 minus 12 minus 20 होते. नेक्स्ट मॅनर कशाचे करायचे -2 पोझिशन थर्ड रो सेकंड कॉलम means minor of A32 represented by M32 obtained by eliminating the element from third row second column. Remaining elements are 7 6 minus 1 minus 4 चला लिहायचे 7 6 minus 1 minus 4 चला सिम्प्लिफाय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 7 into minus 4 middle sign minus 6 into minus 1 simplify further 7 minus 4 is minus 28 middle sign minus 6 minus 1 is minus 6 so minus 20 minus of minus 6 plus 6 so minus 28 plus 6 means किती होतोय minus 22. next question में there is a minus 5 चे next minor of position A33 represented by M33 ठीक है obtained by eliminating the element from third row third column. remaining elements are 7 2 minus 1 2 बरोबर 7 2 minus 1 2 solid by perform cross multiplication 7 into 2 middle sign minus 2 into minus 1 now 7 2 is 14 middle sign minus 2 1 is minus 2 now 14 plus 2 equals to 16. या टाइप्समध्ये तुम्हाला सर्व काय असतात मायनस असतात. त्यामुळे कसं असतंय हे एक्झाम्पल कशा डिटरमिनंटचे आहे फार सिम्प्लिफिकेशन्स बट कॉन्सन्ट्रेशन 100% पाहिजे. मी तुम्हाला पहिले सांगितलं नजर हटी दुर्घटना घटी का बरं असं बोललो कारण इथे जर तुम्ही मायनसचा प्लस केला किंवा इथे जर तुम्ही काही गडबड केली त्यामुळे तुमचं टोटल एवढं मोठं एक्झाम्पल चुकीचं होऊन जाईल. ठीक आहे एक्झाम्पल फार सोपी आणि तुम्हाला एक्झाम्पल खूप जास्त स्कोरिंग सुद्धा आहे. सो कॉन्सन्ट्रेशन सॉल्व करायचं एक वेळा कन्सेप्ट कळलं की तुम्ही किती नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व करायचे इट डझंट मॅटर. महत्व कशा आहे कन्सेप्ट समजायला प्रॅक्टिसला एक वेळा ते आलं की तुम्हाला जमून जाईल. ठीक आहे हे बरोबर लिहायचं. दोन एक्झाम्पल मी होमवर्कला लिहितोय ते होमवर्कला तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करायचे. एक्झाम्पल सॉल्व करून मला व्हॉट्सअपला टेलिग्रामला आन्सर सेंड करायचे. ठीक आहे ओके हे दोन एक्झाम्पल होमवर्कला द्यायचं. फर्स्ट एक्झाम्पल होमवर्क मध्ये सेकंड एक्झाम्पल 7 -2 3 -1 4 -1 3 -2 5. ठीक आहे हे दोन एक्झाम्पल करायचं व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. काही अडचण आल्यास मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता. ठीक आहे आणि हे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा. थँक्यू.